नमस्कार मित्रांनो, एडियन बातमीपत्रात मी अक्षय तुमचं मनपूर्वक स्वागत करतो। आज दिवसभरात घडलेल्या संपूर्ण घटनांचा आढावा आपल्याला घ्यायचाच आहे, परंतु त्या अगोदर नजर टाकूया आज दिवसभरात घडलेल्या काही महत्त्वाच्या आणि ठळक घडामोडींवरती। कन्नडचे माजी आमदार नितीन पाटील यांचा अजित पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश। महायुतीत कन्नड विधानसभा मतदारसंघाची जागा अजित पवार यांच्या वाट्याला येणार का, अशी चर्चा सुरू। आमचं मत आहे, शरद पवार सारख्या नेत्यांनी दोन समाजात तेढ निर्माण होईल असं भाष्य करू नये, संजय शिरसाटांचा पवारांना सल्ला। आता बघूया सविस्तर बातम्या। कन्नड येथील शिवसेना शिंदे गटाचे माजी आमदार नितीन पाटील यांनी सोमवारी आपल्या शेकडो कार्यकर्त्यांसह राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला। अजित पवार यांच्या उपस्थितीत निवासस्थान देवगिरी येथे हा प्रवेश सोहळा पार पडलाय। नितीन पाटील हे कन्नडचे माजी आमदार आहेत, तसेच ते औरंगाबाद जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक देखील आहेत। कन्नड विधानसभा मतदारसंघात त्यांची मोठी ताकद आहे। शिवसेनेचे मंत्री अब्दुल सत्तार यांचे विश्वासू नेते म्हणून नितीन पाटील यांची ओळख आहे। मात्र आज त्यांनी शिवसेना शिंदे गटाला सोडचिठ्ठी दिली आहे। दरम्यान नितीन पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केल्यामुळे जिल्ह्यात अजित पवार यांची ताकद वाढली आहे। दुसरीकडे एका दिग्गज नेत्याने पक्षाला सोडचिठ्ठी दिल्याने शिवसेना शिंदे गटाचे काही नेते तसेच पदाधिकारी नाराज झाल्याचं कळतंय। नितीन पाटील यांना अजित पवार गटाकडून विधानसभेचं तिकीट मिळण्याची शक्यता आहे। विधानसभा निवडणूक म्हटलं तर कन्नड लोकसभा मतदारसंघाची नेहमीच चर्चा होते, कारण हा मतदारसंघ कोणत्याही एका पक्षाचा बालेकिल्ला राहिलेला नाहीये। 2019 मध्ये या मतदारसंघात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते हर्षवर्धन जाधव तर उद्धव ठाकरे गटाकडून उदयसिंह राजपूत यांच्यात लढत झाली होती। यात राजपूत विजयी झाले होते। आता शिंदे गटाकडून उदयसिंह राजपूत यांच्या विरोधात नितीन पाटील यांना उमेदवारी देण्याची तयारी आहे। काही दिवसांपूर्वी आपण शिवसेनेकडून निवडणूक लढवणार असंही पाटलांनी स्पष्ट केलं होतं। मात्र आता त्यांनी थेट अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केल्यामुळे महायुतीत कन्नड विधानसभा मतदारसंघाची जागा अजित पवार यांच्या वाट्याला येणार का, अशी जोरदार चर्चा सध्या वर्तुळात सुरू आहे। तर लोकसभा निवडणुकीत मराठा फॅक्टरमुळे त्यांचा पराभव झालाय। त्यानंतर त्यांच्या विधान परिषद निवडणुकीतील विजयाने त्यांच्या महाराष्ट्र राजकारणात पुन्हा एकदा एंट्री मिळाली आहे। आमदार झाल्यानंतर पहिल्यांदा शहरात आले असता त्यांनी माध्यमांशी संवाद साधलाय। काल माझा विधान परिषदची आमदार म्हणून शपथविधी झाला आणि या शपथविधीनंतर आज मी पहिल्यांदा जिल्ह्यामध्ये जात आहे। खरं तर लोकसभेच्या निवडणुकीच्या नंतरच मला वाटतं एकदाच फक्त माझा दौरा झाला आणि पूर्ण महाराष्ट्रातील कार्यकर्त्यांनी तर विधान परिषद जाहीर झाल्यावरच आनंदोत्सव साजरा केलेला आहे आणि आज मी माझ्या जिल्ह्यामध्ये जाते आहे पहिल्यांदा। तर मी सावरगाव भगवान भक्तिगड येथे बाबांचं दर्शन करेन, त्याच्यानंतर मी नारायणगडावर जाईन, त्याच्यानंतर बीड शहरातल्या छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याचं पूजन करेन, त्यानंतर मी गोपीनाथ गडावर जाईन आणि परळी येथील महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याचं पूजन करून मग मी माझ्या घरी जाईन। या पूर्ण दौऱ्यामध्ये माझे सत्कार कोणी करू नये, माझ्यावर JCBनी फुलं उधळू नये आणि कुठल्याही प्रकारचा माझा असा उदो करू नये अशी मी विनंती कार्यकर्त्यांना केली आहे। जे फुलं व्हायची आहेत ती महामानव बाबासाहेब आंबेडकरांना, छत्रपती शिवरायांना, नारायणगडावर आणि भगवान भक्तिगडावर व्हा अशी मी विनंती केलेली आहे। हा प्रश्न मिटवण्यासाठी मोठ्या नेत्यांनी एकत्र येणं गरजेचं आहे। एकत्र येणं एका विषयासाठी विचार मांडण्यासाठी गरजेचं आहे। प्रत्येकाचे पक्ष वेगळे आहेत, प्रत्येकाला आपल्या पक्षाची शक्ती वाढवायची आहे, परंतु या जे आत्ता राज्यामध्ये चाललंय या विषयांवर भूमिका काय आहे पक्षांची हे त्यांनी पण मांडलं पाहिजे ना, की त्यांना हे सर्व मान्य आहे का, त्यांच्या आरक्षणाच्या बाबतीतल्या भूमिका काय आहेत हे त्यांनी मांडलं पाहिजे। त्यांनी इतिहासात जे मांडले त्यासारखंच मांडलं तर स्वागत होईल आणि जे पूर्वी मांडले त्याच्यापेक्षा वेगळं मांडलं तर त्याच्यावर नक्कीच लोक रिॲक्ट करतील। त्यामुळे त्यांच्या सगळ्यांचे मांडणे हे फार महत्त्वाचे आहे। सगळ्यात प्रदीर्घ अनुभव असलेले नेते आहेत शरदचंद्रजी पवार साहेब आणि त्यांची याबद्दलची भूमिका काय
याच्याविषयी महाराष्ट्राला नक्कीच उत्सुकता आहे. तरी मनोज जरांगे पाटील आता विरोधी पक्ष असतील किंवा सत्ताधारी असतील या दोघांनाही ते टीका करतात. विरोधी पक्षांना तर ते म्हणतात की आमचा जे काही वाद चाललाय, कीर्तन चाललंय, त्या कीर्तनानं आम्हाला कीर्तनात गुंतून ते खीर खाण्याच्या प्रयत्नात आहेत. म्हणजे विरोधी पक्षांना विधानसभेचे तोंडावर बोलतात. तुम्हाला वाटतंय का की कुणी शांत बसून राजकारण करतंय, कुणी बोलून असंख्य कॅमेरे आहेत, असंख्य लोक विचार मांडायला तयार आहेत. जिथे तुम्हाला थोडीशी खमंग बातमी मिळते तर ती तुम्ही दाखवायला तयार आहे. पण माझा मुद्दा आहे मुद्द्याचा काय, मुद्दा काय. जिथे मुद्दा आहे तिथे मी बोलेन. बाकी कोणी काही बोलेल त्या प्रत्येक गोष्टीवर मी प्रतिक्रिया देणं आवश्यक आहे. पण राजकारण होतंय ओबीसी मराठा वादावर आता विधानसभेचे निश्चितच होत आहे, सगळेच करतात, होत आहे आणि ते रोखलं पाहिजे असं माझं म्हणणं आहे. दोन समाजामध्ये तेढ निर्माण होईल त्यात पेट्रोल टाकत आहे अशा शब्दात शिवसेना प्रवक्ते आमदार संजय शिरसाट यांनी शरद पवार यांच्यावरती आरोप केले आहे. तर तुमच्यासारख्या नेत्यांनी दोन समाजामध्ये तेढ निर्माण होईल असं भाष्य करू नये असा सल्ला संजय शिरसाटांनी पवारांना दिलाय. मराठी नेते यांनी एकत्रित येऊन बसावं आणि चर्चा करून तोडगा काढावा. जो काही तोडगा निघेल तो मी त्याला पाठिंबा देईन. आपल्या माहितीसह सांगतो की शिंदे साहेबांनी राजकीय सर्व पक्षांना बोलून सुद्धा सर्वप्रथम मराठा समाजाच्या आरक्षण संदर्भात बैठक घेतली होती आणि त्याला शरद पवार साहेब उपस्थित होते. त्यानंतर ओबीसींची सुद्धा बैठका अनेक वेळा झालेल्या आहेत. या दोन्ही समाजाच्या अनेक बैठका आणि त्यांच्यासाठी नेमलेली कमिटी या सातत्याने घेत असतात. परंतु एका भूमिकेवर येत असताना सर्वच राजकीय पक्षाच्या लोकांना एकत्रित घेऊन हा सामाजिक प्रश्न आहे. म्हणून अशा प्रश्नाला सर्वांना एकत्र घेऊन जर निर्णय घेतला तर त्याचे परिणाम चांगले जातात, त्याचे दुष्परिणाम होत नाहीत. ही सरकारची भूमिका आहे. म्हणून गेल्या अधिवेशनामध्ये सुद्धा आम्ही हीच भूमिका मांडली होती की तुम्ही सर्वजण विरोधी पक्षाला सुद्धा निमंत्रित केलं होतं. तुम्ही या आपली भूमिका काय आहे हे सांगा. आतापर्यंत जर तुम्ही पाहिलं असेल तर उभाटा गटाच्या नेत्यांनी कोणतीही भूमिका स्पष्ट केली नाही, काँग्रेसच्या नेत्यांनी भूमिका स्पष्ट केली नाही आणि शरद पवार साहेबांनी आपली भूमिका ही गोलमोल पद्धतीने मांडलेली. तुम्ही सर्वांना बोलवा, तुम्ही सर्वांशी चर्चा करा आणि मग एक निर्णय घ्या. अरे त्या प्रक्रियेमध्ये सामील होण्यासाठी तुम्ही सर्वांनी जर आलं तर मला वाटतं याला एक बेस निर्माण होईल आणि चांगला निर्णय यातून जाईल. कोणत्याच समाजाला आपसामध्ये भांडणं करायची इच्छा नाही हे तेवढं सत्य आहे. मात्र छत्रपती संभाजीनगरमध्ये आल्याच्या नंतर सुद्धा त्यांनी सांगितलंय की कॉन्फरन्सेस व्हायला पाहिजेत, लाईव्ह कॉन्फरन्सेस व्हायला पाहिजेत आणि त्यामध्ये सर्वांनी सहभागी व्हायला पाहिजे. आणि दुसरीकडे तुम्ही जर त्यांना आमंत्रित करताय तर येत नाहीत, मग याचा अर्थ काय? हे येत नाहीत ना, हे बाहेर बोलतात, येत नाहीत, आपल्या भूमिका सुद्धा स्पष्ट करत नाहीत. आणि मग या सगळ्या आरक्षणाला जसं सरकारच जबाबदार आहे, सरकारलाच फासावर लटकवलं पाहिजे अशा पद्धतीने राजकारण करायचा जो प्रयत्न करताय त्याला आमचा विरोध आहे. तुम्ही या चर्चा करा ना. सरकार देत नाहीत का? सरकार सर्वांच्या पाठीशी आहे, सर्व समाजांच्या पाठीशी. परंतु बाहेरून आपला असा अंग काढून झटकून ज्याला म्हणतात त्या पद्धतीने बोलणं मला वाटतं हे समाजामधला तेढ निर्माण होऊ देण्यासाठी केलेला हा प्रयत्न आहे. यामागचा शरद पवार यांचा काय उद्देश वाटतो तुम्हाला? समाजामध्ये भांडण्यात लागतील ना यामुळे. त्यांच्या मनातला मणिपूर त्यांनी काल बोलून दाखवला आहे आणि असं झालं तर हे महाराष्ट्राचा आडोंब होईल आणि हे कुणालाच परवडणार नाही. म्हणून हे होऊ नये यासाठी सर्वांनी एकत्र आलं पाहिजे आणि यासाठी सरकारने वारंवार त्यांना आमंत्रित केलेलं आहे, सन्मानाने बोलवलेलं, परंतु हे जाण्याच्या मनस्थितीत नाही. तर विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी कोपरखेरणे येथील पीडित महिलेच्या कुटुंबियांची भेट घेऊन सांत्वन केले. या घटनेतील आरोपींवर कठोर शिक्षा होऊन न्याय देण्यासाठी प्रयत्न करेल अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली आहे. मुद्दा असा आहे की राज्यामध्ये लाडकी बहीण अशा गावगावा होत असताना आपल्या बहिणीवर अशा पद्धतीने अत्याचार एक सगळ्यात महत्त्वाची घटना. म्हणजे एकीकडं लाडकी बहीणचा मोठा गावगाव, पण आपल्या बहिणीत सुरक्षित नाही अशा प्रकारची स्थिती राज्यामध्ये निर्माण झालेली आहे. असं असताना आम्ही संघटना म्हणून निश्चित पोलिसांच्या मागे तपास लवकर व्हावा, आरोपींना लवकर अटक करावी ही मागणी होईल. या प्रोसेस पोलीस कंप्लीट करतील. परंतु आज राज्यामधील ज्या बहिणीत आपल्या महिला आहेत त्यांच्यामध्ये जे असुरक्षिततेची भावना आहे त्याचं काय? कारण सरकार कायदा आणि सुव्यवस्थेच्या बाबतीत सरकार जागरूक नाही, स्पष्ट होतं आणि त्या हेतूनं मान्य पोलीस आयुक्तांशी चर्चा केली.
पोलीस आयुक्त काय करणार? सरकार मजबूत असलं तर सगळ्या गोष्टी मजबूत होत असतात. परंतु आपल्या लाडकी बहीण फक्त पोस्टरपुरतं मर्यादित आहे आणि लाडक्या बहिणी रोज त्यांचा जीव घेतला जातो. अशा प्रकारची स्थिती लवकरात लवकर अटक करावी ही सगळ्यात महत्त्वाची मागणी आमची आहे. त्याला कोणत्याही राजकीय स्वरूप आम्ही देऊ इच्छित नाही. पण ज्या मुलींची, ज्या आपल्या बहिणी त्यांची हत्या झाली, ती त्यांच्या कुटुंबावर ज्या वेदना होत्या त्या आम्ही आज बघून आलेलो आहे. आणि म्हणून जर ह्या वेदना थोड्या का होत नाही, कमी का त्या तर कमी होणारच नाही. पण करायचं असेल तर सगळ्यात आधी आरोपींना अटक झाली पाहिजे. तुम्ही असं म्हणता की पोलिसांचा तपास, त्याच्यासाठी तर पोलिसांकडे आला आम्ही की तपास गतीनं करा, शीघ्र गतीनं करा, आरोपींना ताबडतोब अटक करा. त्याच कामासाठी पोलीस आयुक्तांकडे गृहमंत्र्यांशी काय तुमचं पर्सनली बोलणं झालेलं आहे? बोलूया. आता एकदा सगळी माहिती घेऊन गृहमंत्र्याशी बोलू. मला तर गृहमंत्री काय करणार आहे, लक्षात राज्यपाल कधी येतात त्याची वाट बघतो नवीन, त्यांच्याशी भेटतो आम्ही. शहरवासियांना एक सुवर्ण संधी. तुम्हीही एखादा व्यवसाय करताय का? मग एडेनवर जाहिरात करा आणि मिळवा व्यवसायात मोठा फायदा. तर वाट कसली पाहताय? आत्ताच खाली दिसत असलेल्या नंबरवर संपर्क साधा. इथे वेळ झाली आहे एका छोट्याशा ब्रेकची. कुठेही जाऊ नका, पाहत रहा एडीएन न्यूज. अनेकांच्या मनात स्वप्न असते की देशाची सेवा करायची, परंतु काही लोकच योग्य प्रशिक्षण घेऊन ते वास्तवात पूर्ण करतात. वास्तविक सैनिक बनणे सोपं काम नाही, कारण प्रशिक्षणाच्या मैदानापासून ते युद्धाच्या रणांगणापर्यंत प्रत्येक क्षण संघर्षमय असतो. फक्त जो इमानदार, समजूतदार असेल आणि ज्याची इच्छाशक्ती प्रबळ असेल असाच व्यक्ती या क्षेत्रात टिकू शकतो. प्रत्येक वर्षी अनेक परीक्षार्थ्यांना यश प्राप्त होते, ते फक्त आणि फक्त गरुड झेप अकॅडमी. पंख आम्ही देतो, उंच भरारी तुम्ही घ्या. विवेकानंद शिक्षण संस्था संचलित विवेकानंद कला सरदार दलीप सिंग वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय समर्थनगर, छत्रपती संभाजीनगर, शासन मान्य अनुदानित महाविद्यालय. शैक्षणिक वर्ष 2024-2025. NEP राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार प्रवेश प्रक्रिया व नोंदणी चालू आहे. ज्युनियर कॉलेज सायन्स, आर्ट्स, कॉमर्स, MCVC, सीनियर कॉलेज कोर्सेस, ग्रॅज्युएशन कोर्सेस, BSc जनरल, मायक्रोबायोलॉजी, बायोटेक्नॉलॉजी, BCS, BBA, BA, BCom, पोस्ट ग्रॅज्युएशन कोर्सेस, MMS, MSc, मास्टर ऑफ कम्प्युटर ॲप्लिकेशन, MA, डिप्लोमा कोर्सेस, DBM, DC. आजच आपला प्रवेश निश्चित करा. महाविद्यालयाची वैशिष्ट्ये: कॉलेज कॅम्पस सुविधा, स्वतंत्र प्लेसमेंट विभाग, क्रीडा विभाग, संगीत विभाग, नाटक विभाग, संगणक प्रयोगशाळा, NSS विभाग, NCC विभाग, लायब्ररी, मोफत पार्किंग सुविधा, सांस्कृतिक उपक्रम. प्रवेशासाठी संपर्क 9604708660, 9405769999, 7972926673. मस्त मास्क पहना रे तूने. थैंक यू सर. वो जान बचाने के लिए पहनना पड़ता है ना सर. रेडीमेड है या टेलर मेड है? ऑनलाइन ऑर्डर किया है सर. एक और है ना सर. देना. बहुत मस्त लगी आपको. ये ना सर. सर ना भाई, जान बचाने के लिए बाइक चलाते वक्त सिर्फ खोपड़े पे मास्क पहनेगा तो खोपड़े को कौन बचाएगा? समझ गया सर. हेलमेट ऑनलाइन ऑर्डर कर, वरना हमेशा के लिए ऑफलाइन हो सकता है. ओके सर. ये ले. चल हम ये भी ऑनलाइन भर दे. हेलमेट पहने, ट्रैफिक नियमों का पालन करे, जिंदगी के सफर को सुरक्षित रखे. ब्रेक नंतर पुन्हा एकदा स्वागत. आपण बघत आहात एडीएन बातमीपत्र. वाढती गुन्हेगारी व वाहतुकीच्या नियमांचं उल्लंघन करणाऱ्यांना आळा बसावा म्हणून वैजापूर शहरात 26 ठिकाणी 104 CCTV कॅमेरे लावले असून त्याचं नियंत्रण पोलीस स्टेशनमध्ये करण्यात आलंय. त्याचा लोकार्पण सोहळा पालकमंत्री अब्दुल सत्तार यांच्या हस्ते पार पडलाय. वाढती गुन्हेगारी, वाढतं चोरी प्रकरण व वाहतुकीच्या नियमांचं उल्लंघन करणाऱ्यांना आळा बसावा म्हणून वैजापूर शहरात 26 ठिकाणी 104 CCTV कॅमेरे लावले असून त्याचं नियंत्रण पोलीस स्टेशनमध्ये करण्यात आलंय. याचं लोकार्पण सोहळा रविवारी रोजी पालकमंत्री अब्दुल सत्तार यांच्या हस्ते पार पडला. त्यांनी विशद केलंय की वाढत्या गुन्हेगारीला आळा बसावा, अवैध उद्योगाला आळा बसावा म्हणून हे पाऊल उचललंय. या प्रसंगी आमदार रमेश पाटील बोरणारे यांनी नवीन भाजी मंडई, अद्ययावत डिजिटल
अमरधाम व महसूल विभागासाठी निधींची मागणी केली. डॉक्टर दिनेश परदेशी यांनी शहराचा वाढता विस्तार बघता शहरात वैजापूर ग्रामीण पोलीस स्टेशन व्हावं अशी मागणी केली. यावर जिल्हा पोलीस प्रमुख मनीष कलवानिया यांचा अहवाल आला की ग्रामीण पोलीस स्टेशन मंजूर करण्यात येईल असं सत्तार यांनी आश्वासन दिलं. मनीष कलवानिया यांनी सीसीटीव्ही कॅमेऱ्यांना, अवैध धंद्यांना आळा बसेल असं वक्तव्य केलं. या प्रसंगी माजी आमदार भाऊसाहेब पाटील चिकटगावकर, साबेर खान, राजपूत सिंह राजपूत, धोंडीराम सिंह राजपूत, प्रकाश चव्हाण, शैलेश चव्हाण, गणेश खैरे, हाफिजोद्दीन काझी, राजू काझी, उल्हास ठोंबरे, अकिल शेख, मजीद कुरेशी, रामहरी जाधव, सुरेश तांबे, विशाल संचेती, अखिल कुरेशी, दिनेश राजपूत, प्रेम राजपूत, पोलीस पाटील मोटे, अप्पर पोलीस अधीक्षक सुनील लांजेवार, उपजिल्हाधिकारी डॉक्टर अरुण जराड, मुख्य अधिकारी भागवत बिघोत राजपूत, वीज वितरणचे अधिकारी, उपविभागीय पोलीस अधिकारी देशमुख यांची उपस्थिती होती. प्रास्ताविक व आभार पोलीस निरीक्षक श्यामसुंदर कौठळे यांनी केलंय, तर गीते यांनी सूत्रसंचालन केलं. एडीएनसाठी तालुका प्रतिनिधी ललित काठवटे, वैजापूर. वैजापूर येथे शिक्षण सप्ताहाच्या समारोपीय कार्यक्रमात मौलाना आझाद विद्यालयात केंद्र शासनाच्या निर्धारित सूचनेनुसार तिथी भोजन मोठ्या उत्साहात पार पडले आहे. केंद्र व राज्य शासनाच्या सूचनेनुसार राज्यातील प्रत्येक शाळेत सोमवार ते शनिवार या सप्ताहात विविध शैक्षणिक उपक्रम राबवण्यात येऊन विद्यार्थी कौशल्ये, गुणवत्ता, क्रीडा कौशल्ये व डिजिटल उपक्रम, मूल्यभूत संख्याज्ञान, सांस्कृतिक मूल्य यात विद्यार्थ्यांचा सहभाग घेण्यात आला. रविवार रोजी या शिक्षण सप्ताह कार्यक्रमाचा समारोप समुदाय सहभाग दिवस राज्यातील सर्व माध्यमांच्या व सर्व व्यवस्थापनांच्या शाळांमधून केंद्र शासनाच्या सूचनेनुसार तिथी भोजन म्हणजेच स्नेहभोजन देऊन समाप्त करण्यात आलाय. येथील पालिकेच्या PM श्री मौलाना आझाद विद्यालयात ही या निमित्ताने शिक्षण सप्ताहाची सांगता झाली व विद्यार्थ्यांना तिथी भोजन म्हणजेच स्नेहभोजन देण्यात आलं. या प्रसंगी सेवानिवृत्त शिक्षणाधिकारी धोंडीराम सिंह राजपूत यांची उपस्थिती होती. शालेय समिती अध्यक्ष उल्हास पाटील ठोंबरे, गटनेते नगरसेवक दशरथ बनकर व सेवानिवृत्त शिक्षक जीजी राजपूत यांच्या हस्ते सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला अभिवादन करून स्नेहभोजन देण्यात आलं. या विद्यालयाच्या मुख्याध्यापिका नीता पाटील यांनी पाहुण्यांचं स्वागत केलं. सुवर्णा बोर्डे यांनी आपल्या प्रास्ताविकात सप्ताहभर आयोजित कार्यक्रमाचा लेखाजोखा सादर केला. बीबी जाधव यांनी आभार मानले. सहशिक्षक सर्वश्री बीबी जाधव, संदीप शेळके, विजय तगरे तसेच शिक्षिका लता सुखासे, वैशाली पगारे, ज्योती दिवेकर, राजश्री बंड, सुनीता वसावे, पंकजा टाकळकर, ताराबाई होलप, सुवर्णा बोर्डे यांनी सहभाग नोंदवला. शेवटी बीबी जाधव यांनी आभार मानले. एडीएनसाठी तालुका प्रतिनिधी वैजापूर, ललित काथवटे. संत कबीर शिक्षण प्रसारक मंडळ व शिक्षण महर्षी माधवराव बोर्डे प्रतिष्ठान यांच्या वतीने आत्मसंवाद कार्यक्रमात शिक्षकांच्या अडचणी कमी कशा केल्या जातील यावरती प्राध्यापक दिलीप महालिंगे यांनी उपस्थित शिक्षक आणि शिक्षिका यांना मार्गदर्शन केलंय आणि प्रशिक्षण दिलंय. आत्मसंवाद म्हणून हा कार्यक्रम घेतलेला आहे. या कार्यक्रमासाठी माननीय प्राध्यापक दिलीप महालिंगे सर, विवेकानंद कॉलेजचे, त्यांचं आम्ही व्याख्यान ठेवलेलं आहे. आणि यामागचा उद्देश हा आहे की आमच्या संस्थेअंतर्गत जे विविध सामाजिक उपक्रम राबवले जातात आणि विद्यार्थ्यांशी जो शिक्षकांचा जो संबंध येतो, तर विद्यार्थ्यांचा आणि शिक्षकांचा संबंध हा द्विगुणित होऊन त्यांच्यामध्ये जेव्हा जो आजकाल विद्यार्थी आणि शिक्षकांमध्ये जो दुरावा आलेला आहे, तो दुरावा दूर होऊन विद्यार्थ्यांशी नातं शिक्षकांचं कसं चांगल्या पद्धतीने होईल आणि विद्यार्थ्यांना घडवताना फुले शाहू आंबेडकरांचे विचारधारा सांगताच भारताचं संविधान, ज्या संविधान आपलं समता, न्याय, स्वातंत्र्य, बंधुत्वावर आधारित आहे, त्यानुसार विद्यार्थी कसा घडला गेला पाहिजे आणि लहानपणापासूनच त्यांच्यामध्ये समता, न्याय, स्वातंत्र्य, बंधुत्व ह्यानुसार वागण्याची पद्धत त्याच्या जीवनामध्ये त्यांनी अंमलात आणली पाहिजे. त्यासाठी आम्ही शिक्षकांना प्रशिक्षण देण्यासाठी हा आत्मसंवाद या कार्यक्रमाचं नियोजन केलं होतं. माननीय दिलीप महालिंगे सर आज मार्गदर्शन करत आहेत आणि ह्या कार्यक्रमातूनच शिक्षकांना मार्गदर्शनाचा फायदा शिक्षकांना, विद्यार्थ्यांना व सर्व समाजातील घटकातील लोकांना होईल म्हणून हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. संत कबीर शिक्षण प्रसारक मंडळ व शिक्षण महर्षी माधवराव बोर्डे प्रतिष्ठान यांच्या वतीने आत्मसंवाद कार्यक्रमात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या सिफाट सभागृहात हा कार्यक्रम घेण्यात आलाय. प्राध्यापक दिलीप महालिंगे यांनी उपस्थित शिक्षक शिक्षिका यांना प्रशिक्षण मार्गदर्शन केलंय. शिक्षकांना आणि विद्यार्थ्यांना शिकवताना येणाऱ्या समस्या, अडचणी, प्रश्न यावरती चर्चा करण्यात आली. यावेळी संस्थेच्या अध्यक्षा विठाबाई माधवराव बोर्डे, उपाध्यक्ष कमलेश बोर्डे, कार्याध्यक्ष ॲडव्होकेट धनंजय बोर्डे यांची या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती होती. आज सगळं खेळीमेळीमध्ये करायचं आपलं ठरलेलं आहे. मी पहिलंच सांगितलं, एक शेवटच्या तुमच्या यादीमध्ये नाव टाका मित्र. तुम्ही आपसात चर्चा केला तिथं आपसात तुमचे केले.
केलंय का? कसलं आहे ते? मित्र आपण भाग्यवान आहोत की नाही? काय घेता येते आपल्याकडे? ते धोक्यामध्ये येणार आहे. मग त्यासाठी आपल्या शाळा सुसज्ज, आपल्या विद्यार्थी अप टू डेट, अगदी प्रत्येक वर्षी वेगळ्या पहिल्या क्रमांकामध्ये येणाऱ्या 5व्या 6व्या वर्षापर्यंत काहीही शिकवलं जात नाही. त्यांनी शाळेत यायचं, त्याला तिथं म्युझिक आहे, तिथं गेम्स आहेत, त्याला वाटेल ते आहे तिथं. त्यांनी फक्त एन्जॉय करायचा आणि मस्ती करायची. आणि मग तिथं जे शिक्षक आहेत ते फक्त ऑब्झर्व करतात की याचा कल कुठं आहे, हा चित्र काढतो का, हा म्युझिकच्या परिसरामध्ये घुटमळतो, हा गाणं म्हणतो का, हा खेळाकडे जातो, उड्या मारतो, काही खेळ करतो. आणि त्याच्या गुणांना पारखून मग त्याला त्या क्षेत्रामध्ये त्याला शिक्षण देण्याची प्रथा त्यांच्याकडे आहे. आपल्याकडे कसं आहे, सरांनी सांगितलं, सर गणित हा काही मुलांना कळतच नाही, त्यातला मी एक आहे. मला आयुष्याचं गणित कळलं, पण पुस्तकातलं गणित मला आणखीन नाही कळलं. कारण काही मेंदूमध्ये काही लोचे आहेतच, काही गोष्टी कळतच नाहीत. आणि तसा खूप मोठा वर्ग आहे. इंग्रजीच्या बाबतीमध्ये तसंच आहे. ग्रामीण भागातून जे आलेत ना, त्यांच्या बाबतीमध्ये इंग्रजी आणि मॅथ असे 2 विषय जे असे आहेत ना, आणि तुम्ही काही लोकांनी पाहिलं असेल तर लक्षात येईल, अत्यंत हुशार असलेली मुलं केवळ 2 विषयामध्ये नापास झाले म्हणून त्यांनी जे शिक्षण सोडलं, ते मॅट्रिकच्या मांडवातून जे परत गेले ते आलेच नाही. मी म्हणतो, ज्यांनी शिक्षण घेतलं ना, ज्यांना नोकऱ्या लागल्या, ते लकी ड्रॉमध्ये आले, त्यांच्यापेक्षा हुशार विद्यार्थी बाहेरच आहेत. खरं सांगतो मी. कारण आम्हाला सगळ्याच विषयामध्ये तेवढा वकूफ नाही मिळवता येत किंवा अपेक्षाही करता येत नाही. एखाद्याला भूगोल आवडत असेल तर त्याला विज्ञानामध्ये तेवढी रुची नसेल, विज्ञानामध्ये असेल तर त्याला भाषेमध्ये तेवढी रुची नसेल, भाषेमध्ये नसेल तर त्याला तेवढी, भाषेमध्ये असेल तर मॅथमध्ये नसेल. मोठ्या गमती येत्या. हा सगळा मानसिकतेचा खेळ आहे. कोणाला काय आवडेल काय जमेल असं नाही. मी अमुक शिक्षक आहे, एवढे वर्ष सर्व्हिस आहे, पण पुढच्या ते कळलंच पाहिजे, अजिबात आग्रह धरायचा नाही. ज्या वर्षी आपण, ज्या शैक्षणिक वर्षात आपण गेलो शाळेमध्ये, आपण स्वतःला सांगायचं हे आपलं पहिलंच वर्ष आहे. ह्या पोरांचं आहे तसं माझंही पहिलंच वर्ष आहे. कारण आपल्या अनुभवाला खूपशी काही किंमत तिथं का यासाठी मिळत नाही की प्रत्येक पिढीची मानसिकता वेगळी आहे. प्रत्येक पिढीची मानसिकता वेगळी आहे. आम्हाला गुणवत्ता वाढली पाहिजे. शाळेचं महत्त्व जे आहे इतर शाळांच्यापेक्षा वेगळे पण जे आहे ते आपल्या शाळेमध्ये दिसलं पाहिजे. सगळ्या शिक्षकांनी एकमेकांच्या मताचा सन्मान केला पाहिजे. आपल्याकडे एखादे मत मांडले की ते खोडण्यामध्ये आम्ही खूपच बुद्धिमत्ता आम्हाला आहे असं आम्ही दाखवतो. बरोबर आहे ना? पण ही गोष्ट जर टाळता आली तर सर्वांगीण विकासासाठी विद्यार्थी आणि शाळा पर्यायानं आपणच सगळे. आपल्याला या संदर्भामध्ये काय बोलणार आहे, काही प्रश्न असतील विचार चर्चा करा. मित्र म्हटले मी दुसऱ्या सत्रामध्ये बोलू तेव्हा नाही आहे. गेम्स त्याचं प्रमाण जास्त वाढलंय. त्यानंतर काही मुलांमध्ये व्यसनाचं प्रमाण जास्त वाढलंय, जसं की सिगरेट पिणं, गुटखा खाणं, तंबाखू खाणं. तर या बाबतीत आपण काही मार्गदर्शन करू शकतात का? वयानं मोठे होते, खूप नियुक्तीला आले होते आणि त्यांचा मी विद्यार्थी होतो, तर त्यांचा मी खास विश्वासू विद्यार्थी होतो. तर ते मला पण सरांनी सायकल दिली की मग मी 1 तास त्या सायकल फिरत आणि सगळा लावला. सायकल हे अपूर्वीची गोष्ट होती आमच्या काळामध्ये. तुमच्या पिढीच्या लोकांना वाटेल हे काय फालतूपणा करताय आमच्या काळात. आणि मग आमचा जो वेळ आहे तोपर्यंतचा तास तो सगळा बाहेर सायकलवर गेला. त्याच्यामुळे आयुष्यभर फिरलो. पावसाळ्यात तुम्ही जर कुटुंबियांसोबत दुचाकीवरून म्हैसमाळला जात असाल तर थांबा, ते धोकादायक ठरू शकतं. खुलताबाद म्हैसमाळ रस्त्याचं काम अर्धवट झाल्याने रस्त्यावर खड्ड्यांचं साम्राज्य तयार झालंय. यासाठी वाहतुकी करणं जिकिरीचं ठरत आहे. खुलताबाद तालुक्यातील म्हैसमाळ मराठवाड्याचं मिनी महाबळेश्वर म्हणून ओळखला जाणारा म्हैसमाळ रस्त्या पावसामुळे चिखलाचं साम्राज्य तयार झालंय. या रस्त्यामध्ये घसरगुंडीमुळे वाहनधारक हैराण झाले आहेत. दुचाकीवरून म्हैसमाळला जात असाल तर तो धोकादायक ठरणार आहे. अर्धवट बांधकाम असलेल्या या रस्त्यावर सततच्या पावसाने चिखल झाल्यामुळे वाहने घसरू लागल्याने वाहनधारक त्रस्त झाले आहेत.
खुलताबाद म्हैसमाळ रस्त्याचं काम अर्धवट आहे. घाटात तसेच गिरिजा मंदिर ते टीव्ही सेंटर रोडवर मोठ्या प्रमाणात पावसाचा चिखल झाल्यामुळे वाहने घसरत आहेत. तसेच चाकांमध्ये चिखल फसून चाके जाम होत आहेत. दुचाकी चालकांचा तर या रस्त्यावरून जाताना थरकाप होत असून अनेक जण चिखलात पडत आहेत. पावसाळ्यात म्हैसमाळला निसर्गाचा आनंद घेण्यासाठी मोठ्या प्रमाणात पर्यटकांची गर्दी होते. मात्र खराब रस्त्यांमुळे येथे जाणारे जाम वैतागून असून इतरांना न जाण्याचा सल्ला देत आहेत. शासन व लोकप्रतिनिधींनी याकडे लक्ष देण्याची मागणी नागरिकांनी केली आहे. पावसामुळे म्हैसमाळ या रस्त्यावर चिखलाच्या दलदलीमुळे रस्त्याची घसरगुंडीसारखी अवस्था निर्माण झाली आहे. रस्त्यावर खड्ड्यांचं साम्राज्य तयार झाल्याने वाहतूक करणं जिकरीचं ठरतंय. गेले अनेक दिवसांपासून येथे छोटे मोठे अपघात घडत असून एखाद्याचा जीव गेल्यावरच प्रशासन लक्ष देणार का, असा सवाल उपस्थित होतोय. एडीएनसाठी तालुका प्रतिनिधी हुसेन पटेल, खुलताबाद. शेवटी पुन्हा एकदा नजर टाकूया आज दिवसभरात घडलेल्या काही महत्त्वाच्या आणि ठळक घडामोडींवरती. कन्नडचे माजी आमदार नितीन पाटील यांचा अजित पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश. महायुतीत कन्नड विधानसभा मतदारसंघाची जागा अजित पवार यांच्या वाट्याला येणार का, अशी चर्चा सुरू. आमचं मत आहे शरद पवार सारख्या नेत्यांनी दोन समाजात तेढ निर्माण होईल असं भाष्य करू नये, संजय शिरसाटांचा पवारांना सल्ला. आणि याबरोबरच हे बातमीपत्र इथेच संपलं. पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत पाहत रहा आपल्या हक्काचं बातमीपत्र एडीएन न्यूज.